यवतमाळ जिल्ह्याच्या दृष्टीनं कपाशी या पिकाचं काय महत्त्व सांगता येईल? आपल्या सर्वांना माहीतच आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 9 लाख हेक्टर जे क्षेत्र आहे त्यापैकी जवळपास 5 लाख हेक्टर क्षेत्र हे फक्त कपाशी काढले आहे. म्हणजे जवळपास असं बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त क्षेत्र हे एकट्या कपाशी या पिकाखाली आहे. आणि यावरूनच असं दिसून येतं की यवतमाळ जिल्ह्याचं संपूर्ण अर्थकारण हे कपाशी या पिकाभोवती आहे. त्याबरोबरच आपण कपाशी पिकाला पांढरं सोनं सुद्धा या नावानं सुद्धा संबोधतो. म्हणून या सर्वांचा विचार करता कपाशी हे पीक यवतमाळ जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. कपाशीचं पीक म्हटलं की आपल्याला वाणाची निवड एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, जो आता लागवडीच्या अगोदर आपल्या सगळ्या शेतकरी बंधूंसमोर आहे. आणि हे वर्ष हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपल्याला सरासरीपेक्षा 8% कमी पर्जन्यमान मिळण्याचा एक अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वाणाची निवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? अगदी बरोबर सर. यावर्षी आता हवामान खात्याने आधीच वर्तवलेलं आहे की यावर्षी आपल्या इकडे जवळपास 8% कमी पाऊसमान राहणार आहे. त्यामुळे इथे शेतकरी बांधवांना एक माझा संदेश राहील की शेतकरी बांधवांनी यावर्षी कपाशी पिकाचं लवकरात लवकर येणारे वाण आपल्या इकडे लावावे. त्यामध्ये तुमच्या गावामध्ये प्रचलित असणारं नेहमी जे तुम्ही वाण लावता त्यापैकीच वाण लावायचं आहे. फक्त लवकर येणारं वाण जे आहे ते आपण इथे लावायला पाहिजे. म्हणजेच त्यांचे जे कोणी मित्र आहेत, पाहुणे आहेत आणि त्यांचे शेजारी शेतकरी यांचा पूर्व अनुभव लक्षात घेऊन एकंदरीत चांगलं उत्पन्न देणारं, कीड रोगांना प्रतिकार क्षम असं वाण त्यांनी निवडायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. तर यानंतर आपण वाण निवडलं तर त्यानंतर अशा या एल निनो वर्षामध्ये बीज प्रक्रियेचं किती महत्त्व आहे आणि कपाशी पिकासाठी कोणती बीज प्रक्रिया शेतकरी बंधूंनी करावी? बीज प्रक्रियेचं कोणत्याही पिकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सुरुवातीच्या 30 दिवसाच्या याच्यामध्ये कीड रोग आणि तणावर आणि कीड रोग आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया फार महत्त्वाची ठरते. त्यामध्ये बीज प्रक्रिया करत असताना आपण FIR, F म्हणजे फंजिसाईड म्हणजेच बुरशीनाशक, नंतर I म्हणजे इन्सेक्टिसाईड म्हणजेच कीटकनाशक आणि R म्हणजे रायझोबॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू संवर्धके. तर या क्रमाने आपल्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. आता कपाशी पिकाच्या बाबतीत सर आपण जर बघायचं झालं तर कपाशीची जी बियाणं असतात त्याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आधीच होऊन आलेली असते. त्यामुळे आपण ते बियाणे घेतल्यानंतर त्याला आपण सुरुवातीला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये थायरम आहे, नंतर कॅप्टन आहे किंवा कार्बेंडेन्झिम आहे. 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात घेऊन आपण त्याची बीज प्रक्रिया करू शकतो. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया ही पेरणी अगोदर 1 ते 2 दिवसा अगोदर केली तरी चालते. परंतु जे आपल्याला त्याच्यानंतर जी जैविक संवर्धकाची जी प्रक्रिया करायची आहे त्यामध्ये अझोटोबॅक्टर 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि PSB म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे यांची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. आणि ही बीज प्रक्रिया जी आहे ज्या दिवशी आपल्याला कपाशीचे बियाणं पेरायचं आहे त्याच दिवशी ही करून घ्यायची आहे. अगदी बरोबर आहे. सरांनी आपल्याला जैविक खताची बीज प्रक्रिया सांगितली. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण जे काय खतं जमिनीमध्ये देत असतो ते खतं झाडांना उपलब्ध स्वरूपामध्ये करून द्यायचं काम हे जैविक खतं म्हणजेच ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू हे आपल्याला करताना दिसत असतात. त्यामुळे आपण जे दिलेले खताचा जे काय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला या जैविक खतांची बीज प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. सर आता त्यानंतरचा टप्पा म्हणजे लागवड. तर कपाशीची लागवड शेतकरी बंधूंनी किती अंतरावर करावी आणि कधी करावी, किती पाऊस झाल्यावर करावी? आता कपाशी पिकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे कोरडवाहू शेतकरी आहे तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी जून महिन्यात 15 ते 30 जूनच्या दरम्यान किंवा मग 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला असेल तेव्हाच करायला पाहिजे. जर बागायती शेतकरी असतील तर त्यांनी 1 जून पासून किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कपाशी पेरणीस ते सुरुवात करू शकतात. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे लागवडीचं अंतर. तर बघा शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांची जमीन अत्यंत भारी स्वरूपाची आहे ते 4 ते 5 फूट बाय 1 फूट या अंतरावर कपाशीची लागवड करू शकतात. किंवा मग ज्या शेतकऱ्यांचं कोरडवाहू शेत आहे ते जवळपास 3 बाय 1.5 फुटावर कपाशीची लागवड करू शकतात. आता ज्या शेतकऱ्यांकडे मध्यम स्वरूपाची जमीन आहे ते शेतकरी आपल्या जमिनीमध्ये जवळपास सघन पद्धत जे म्हणतो, घन लागवड पद्धत जी म्हणतो त्याचा अवलंब करू शकतात. त्यामध्ये आपण 90 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय 1 फूट हे अंतर ठेवून आपण जी कमी कालावधीची वाण आहे ती यामध्ये लावू शकतो. किंवा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हलक्या स्वरूपाच्या असतील तिथे ते अत्यंत सघन लागवड पद्धत जी म्हणतो आपण किंवा HDPS प्रणाली जी म्हणतो त्यामध्ये 3 फूट बाय अर्धा फूट या अंतरावर आपण ती लागवड करू शकतो. परंतु इथे एक सांगण्याजोगं आहे की जे शेतकरी घन लागवड किंवा सघन लागवड पद्धतीनं जर कपाशी लागवड करत असतील
तर त्यांनी मॅपिकॉट क्लोराईडचा वापर हा करायलाच पाहिजे. जर याचा वापर केला नाही तर झाडांच्या फांद्या एकमेकात गुंफून जातील आणि जे आपल्याला अपेक्षित जी बोंड संख्या आहे ती आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला कॅनोमी मॅनेजमेंटसुद्धा सुरुवातीपासून त्यामध्ये करावं लागेल. तर इथे ही दक्षता शेतकरी बंधूंनी घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आपण असं सांगता आहात की साधारणतः 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर शेतकरी बंधूंनी बागायती किंवा कोरडवाहू त्या परिस्थितीनुसार आपली जे काही कपाशीची लागवड करावी आणि लागवडीचं जे काही अंतर शिफारशीत आहे ते शिफारशीतलं अंतर आपण हे करावं. आणि त्यामध्ये जी काही नवीन सधन लागवड पद्धत आहे त्याबद्दल देखील आपण शेतकरी बंधूंना सांगितलं की मध्यम जमिनीसाठी 3x1 आणि हलक्या जमिनीसाठी 3x अर्धा. परंतु ते देखील आपण सांगितलं की अशी जवळ लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी जी काही दाटी होणार आहे ती दाटी आपल्याला कमी करण्यासाठी झाडाचं वाढ व्यवस्थापन करायचं आहे. झाडाची वाढ थांबवणारं जे काही संजीवक आहे मॅपिकॉट क्लोराईड त्याची फवारणी आपल्याला 50व्या दिवशी घ्यायची आहे आणि जर गरज असेल तर दुसरी फवारणी 15 दिवसांनी म्हणजे साधारणतः 65 दिवसाला घ्यायची आहे. अगदी बरोबर आहे. तर आता सर आपण लागवडीच्या बाबतीत हे केलं तर झाडाचं एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कसं करायचं त्याबद्दल थोडी माहिती सांगा. आता शेतकरी बंधूंना आपल्याला माहीतच आहे की यावर्षी पावसाची कमतरता आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे पूर्णपणे रासायनिक खतावर अवलंबून न राहता आपण सेंद्रिय खताचा वापर सुद्धा करायला पाहिजे. आता जून महिन्यामध्ये पावसाचा जेव्हा शिरवा येतो त्यानंतर शेतकरी बंधू आपल्याला शेवटची जांभूडवाई करतात. तर शेवटचे जांभूडवाई करण्याच्या अगोदर ज्या शेतकरी बांधवांकडे शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल त्यांनी प्रति एकरी 2 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे. किंवा मग आपल्याकडे गांडूळ खताचा जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या शेतकऱ्यांनी 1 टन प्रति एकर गांडूळ खत शेतामध्ये टाकावे. अशा प्रकारे आपण सेंद्रिय खताचा तिथे वापर करू शकतो. त्याचबरोबर हिरवळीच्या खतांचा सुद्धा वापर करू शकतो. हिरवळीचे खतं टाकत असताना जून महिन्यामध्ये आपण कपाशीची पेरणी करतो तर मे महिन्यामध्ये आपण बोरू किंवा धैंचा आपण आपल्या शेतामध्ये टाकू शकतो आणि त्यानंतर 25 ते 30 दिवसांनी ते रोटावेटरच्या सहाय्याने आपण जमिनीमध्ये ते गाडू शकतो आणि त्यानंतर आपण मग कपाशीची आपण पेरणी करू शकतो. त्यानंतर मग आपलं येतं ते म्हणजे रासायनिक खतं. मात्र जर आपलं कोरडवाहू शेत असेल तर कोरडवाहू शेतीसाठी 90 किलो 90 45 45 नत्रस पुरत पालाश या प्रमाणात आपल्याला ते प्रति हेक्टरी टाकायला पाहिजे. जर बागायती शेतकरी असेल तर त्यांच्यासाठी 120 60 60 नत्रस पुरत पालाश प्रति किलो प्रति हेक्टर आपल्याला आपण टाकू शकतो. तर आपण आता कपाशीच्या लागवडीच्या जे पहिल्या टप्प्यामध्ये वाहनाची निवड असेल, योग्य वेळी पेरणी असेल, तसेच बीज प्रक्रिया असेल, तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल याबाबत आमच्या शेतकरी बंधूंना सविस्तर माहिती सांगितली. आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर.